हाय हॅलो नमस्कार. तर कसे आहात? मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे कारण आपण आज जरा वेगळ्या टॉपिकवरती बोलणार आहोत. कारण मला जशा कमेंट येतात तुम्हा लोकांच्या, तर तसंच मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे तुम्ही मला काही माहिती विचारता, काही इन्फॉर्मेशन विचारता, त्यामुळे मला कसं होतं ना, काही गोष्टी माहीत असतात किंवा माहीत नसल्या तर मी कोणाला तरी विचारते किंवा इन्फॉर्मेशन थोडीशी इकडून तिकडून काढते आणि त्याच्यानंतरच मी तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर करत असते. तर अशीच मला एक कमेंट आली होती रिसेंटली, म्हणजे काही दिवसापूर्वीच मला एक कमेंट आली होती की लक्झेंबर्गमध्ये करप्शन होतं का. तर आता करप्शन बघायला गेलं तर पृथ्वीवरती अशी कोणतीच कंट्री नाही आहे की ज्याच्यामध्ये झिरो करप्शन आहे. आता ठीक आहे, काही कंट्रीमध्ये जास्त होतं, काही कंट्रीमध्ये कमी होतं, पण पूर्णपणेच नाही आहे असं होऊ शकत नाही ना. तर मला लक्झेंबर्गचं विचारलं होतं, तर मी लक्झेंबर्गचं सांगते. तर CPI इंडेक्सनुसार जर बघायला गेलं तर टॉप 10मध्ये कमी करप्शन असलेल्या कंट्रीमध्ये लक्झेंबर्ग हा 10व्या नंबरला येतो. आणि कधी कधी 9वा नंबर असतो, तर कधी कधी 10वा नंबर असतो, पण टॉप 10मध्येच असतो लक्झेंबर्ग. मग सर्वात कमी करप्शन असलेली कंट्री कोणती, म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये टॉप 10मध्ये सगळ्यात 1 नंबरला कमी करप्शन असलेली कंट्री ही डेन्मार्क आहे. त्याचबरोबर तुम्ही जर बघायला गेलं तर हे टॉप 10मध्ये ना कमी करप्शन असलेल्या ह्या कंट्री ना जास्तीत जास्त EUच्याच आहेत. तुम्ही कधीही जाऊन चेक करू शकता. CPI इंडेक्सनुसारच या कंट्रींचं असं सांगितलेलं असतं की कोणत्या कंट्रीमध्ये कमी करप्शन वगैरे आहे ते. तर हे झालं लक्झेंबर्गचं. तर लक्झेंबर्गचं तसं म्हणायला गेलं तरी लोकसंख्यासुद्धा कमी आहे, त्यामुळे कसंही ते सगळ्या गव्हर्नमेंटला गोष्टी मॅनेज करणं इझिली आहे, सोप्पं आहे. त्याचबरोबर इथलं स्ट्रॉंग गव्हर्नन्स, डिजिटल सिस्टम, नंतर स्ट्रिक्ट लॉ, पोलीस सिस्टम खूप स्ट्रिक्ट आहे. त्यामुळे कसं, आणि त्याचबरोबर इथे जर काही गोष्टी घडल्या तर ते लगेच लोकांमध्ये असं समजतात. त्यामुळे ते कसं लोकांना गव्हर्मेंटवरती पण जास्त विश्वास आहे. त्यामुळे ह्या गोष्टी कमी होतात इथे गव्हर्मेंटमध्ये, म्हणजे करप्शनच्या वगैरे. जास्त मोठ्या कंट्री असल्या, जास्त पॉप्युलेशन असलं की जास्त करप्शन होऊ शकतं, म्हणजे चान्सेस वाढतातच ना. पण लक्झेंबर्गचं एवढंच आहे की ते स्ट्रिक्ट लॉ वगैरे आहेत, कमी पॉप्युलेशन आहे, त्यामुळे करप्शनही कमी होतं. तर बाकी काय नाही, एवढंच. मला जेवढी कमेंट आली तेवढी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. तर कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून सांगा, आणि भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.